यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूया। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय याबद्दल सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे। तुळजापूरमधील पक्षप्रवेशाविरुद्ध कारवाई करा अशी अपेक्षा ही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। यावरून हे पत्र फडणवीसांना लिहिलंय आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, मागच्या काळामध्ये तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तापलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश देखील दिले होते। अशी परिस्थिती असताना देखील या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या काही व्यक्तींनाच आता थेट भाजप पक्षामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आणि भाजपचे वरिष्ठ नेते त्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित होते। त्यामुळे हे अतिशय आश्चर्यकारक आहे। अशा आशयाचं पत्रच आता खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधितांवर कारवाई करण्याचं सोडून प्रवेश कसा काय देतो असा सवाल देखील उपस्थित केल्याचं आपल्याला दिसतंय। या संपूर्ण प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी देखील मागणी या निमित्तानं सुप्रिया सुळे यांना केलेली आहे। अगदी। त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी या संदर्भामध्ये काय कारवाई करतात, काय उत्तर देतात सुप्रिया सुळेंना, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश या माहितीसाठी।